नमस्कार, व्यंजन आस्वादमध्ये आपलं खूप खूप स्वागत। एक 65 आपण आज बघणार आहोत। तर एक 65 म्हणजे अंड्याचाच हा प्रकार आहे, बॉईल अंड्याचा। आपल्याला कधी कधी काय होतं की नॉर्मल बॉईल अंड खाऊन किंवा ऑमलेट खाऊन कंटाळा येत असतो, असाच आपल्याला वेगळं काहीतरी करून पाहायचं आहे। तर एक 65 कसं करायचं ते आपण बघूया। एक 65 करिता आपण इथे 4 बॉईल अंडी घेतलेली आहे। आपण ही अंडी अशी बारीक कापून घेऊ। असे 2 भाग करायचे आहे आणि हा पिवळा भाग आहे तो असा आपण काढून घेऊ। काढून घ्यायचा आहे। आणि याचे असे बारीक बारीक काप करायचे आहे। आपल्याला जास्त प्रमाणात जर करायचं असेल तर मग त्याचं सगळ्या घटकांचं साहित्याचं प्रमाण आपण वाढवू शकतो। हे घेतले इथे कापून झालेली आहे आपली। आता या अंड्यामध्ये आपण मैदा घालूया, थोडा जास्त नाही घालायचा आहे, थोडं बाइंडिंगसाठी म्हणून। ब्रेड क्रम्स आहे, हे ब्रेड क्रम्स घालायचे आहे। आणि ब्रेड क्रम्स तुमच्याकडे नसेल उपलब्ध तर तुम्ही थोडं कॉर्न स्टार्च पण किंवा मक्याचं जे पीठ येतं ते पण तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। ही अद्रक आहे, बारीक केलेला अद्रक, थोडी लसूण पेस्ट आणि इथे लाल तिखट घालायचं आहे आपल्या गरजेनुसार। जसं आपल्याला थोडं जास्त तिखट पाहिजे असेल ते तर जास्त घालायचं। आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि हा बारीक चिरलेला आपला चिरून घ्यायचा आहे कढीपत्ता आणि थोडा गरम मसाला घालू आपण याच्यामध्ये आणि छान असं मिक्स करून घेऊ। आणि आता आपण याच्यामध्ये हे मी इथे एका अंड्याचा पांढरा भाग घेतलेला आहे फक्त, हा घालू आपण इथे। आणि छान हाताने मिक्स करून घेऊ। हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे। आपण थोडं याच्यामध्ये मैदा ॲड करू, मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा आपलं छान हे झालेलं आहे भिजवून, तेल छान तापलेलं आहे। आता आपण याचे पकोडे करून घ्यायचे आहे। गॅस मोठाच ठेवायचा आहे। हे बघा आपले छान गोल्डन कलर आलेला आहे याला। आता आपण हे 65 काढून घेऊ इथे। या पॅनमध्ये आपण थोडं तेल घालायचं आहे आता। आणि तेल गरम झालं की आपण हा बारीक चिरलेला लसूण घातला आहे। थोडा याचा कलर बदलला की आपण याच्यामध्ये रेड चिली सॉस आणि टोमॅटो केचप घालायचा आहे। गॅस मोठाच ठेवायचा आहे। हे बघा याचा रंग, आपला लसूणचा रंग बदलला आहे। आपण याच्यामध्ये रेड चिली सॉस घालू।
टोमॅटो केचप घातलेला आहे मी आणि रेड चिली सॉस याच्याकरता घातलेला आहे. जर आपल्याला रेड चिली सॉस नाही घालायचा असेल तर आपण थोडं लाल मिरचीची पेस्ट किंवा लाल मिरची जी असते सुकी ती पण याच्यामध्ये आपण घालू शकतो. आणि किंचित आपण याच्यामध्ये मीठ घालू, कारण मगाशी आपण यामध्ये पण पकोड्यामध्ये पण मीठ घातलेलं होतं, त्याच्यामुळे आता मी थोडं घातलेलं आहे. गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि आता हे आपण याच्यामध्ये मिक्स करायचे आहे. गॅस बंद करू आपण आणि वरून याच्यात आपण कोशिंबिरी घालू. तर अशा प्रकारे आपले हे एग 65 खायला तयार झालेले आहे. तर एग 65 हा व्हिडिओ जर माझा तुम्हाला आवडला असेल तर या माझ्या व्हिडिओला लाईक करा, सगळ्यांमध्ये हा माझा व्हिडिओ शेअर करा आणि व्यंजन आस्वाद या यूट्यूब चॅनलला माझ्या जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.